तर मंडळी, तुम्ही पाहू शकतात पापड किती छान झालेले आहे। तेलामध्ये पापड सोडताच मस्त 3-4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, असे हे पापड फुललेले आहे। कुठेही फाटलेले नाही, काही नाही। बनवायला अतिशय सोपे आहे आणि चविष्टही आहे। कोणत्याही प्रकारचा विकतचा मसाला न वापरता घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण हे पापड करणार आहोत। नमस्कार, मी सुरेखा आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। मग अशा मस्त आणि चविष्ट पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे पापड बनवण्यासाठी। जर का तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही जाड तांदूळ घेऊ शकता। तांदूळामध्ये पाणी टाकते आणि हाताने अलगद चोळून हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे। आता मी हा घेतलेला तांदूळ रेशनचा आहे। रेशनचा तांदूळ थोडासा काळपट असतो, त्यामुळे स्वच्छ असा 4 ते 5 पाण्याने हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे अलगद चोळून तांदूळ हा पूर्णपणे धुवून झालेला आहे। ह्या प्रकारे धुवून झाल्यानंतर कॉटनचा कापड अंथरायचा आहे आणि त्या कापडावरती हा तांदूळ आपल्याला पसरून घ्यायचा आहे। तांदूळ मात्र आपल्याला उन्हामध्ये वाळवायचा नाही, तर सावलीमध्येच वाळवून घ्यायचा आहे। तांदूळ हा पूर्णपणे वाळून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ टाकते। डाळ ही मिक्स करून घेते। अर्धा किलो तांदूळासाठी साधारण 150 ग्रॅम मी मुगाची डाळ घेतलेली आहे, म्हणजेच 150 ग्रॅम। आता हे मिक्स करून गिरणीतून बारीक असं पीठ हे दळून आणलेलं आहे। बारीकच दळायचं आहे बरं का, जाडसर नाही। त्यामध्ये आता 1 वाटी मैदा टाकते। तर तुम्ही कोणताही तांदूळ घेतला असेल त्यामध्ये मैदा टाकला तर पापड हा अजिबात फाटत नाही। तुम्ही अख्खा तांदूळ घ्या किंवा तांदूळाची चूर घ्या किंवा कोणताही तांदूळ घ्या। मैदा टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचे आहे। तर एक छोटासा आपण मसाला करून घेऊ। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा शोप टाकलेली आहे, बडीशोप। 1 चमचा ओवा टाकते आणि साधारण 20 ते 22 काळे मिरे घेतलेले आहे। हे टाकून याची अशी थोडीशी जाडसर आपल्याला भरड करून घ्यायची आहे। अतिशय पीठसुद्धा करायचं नाही किंवा जाडसरही राहू द्यायचं नाही। हे टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। म्हणजेच पोहे खाण्याचे 2 चमचे मीठ टाकते। वाळवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमीच वापरायचं आहे। त्यानंतर हा जो आहे ना, हा पापड खार आहे मैत्रिणी। मी भरपूर आतापर्यंत पापडच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे आणि त्यामध्ये पापड खारचा वापर केलेला आहे। पण भरपूर माझ्या मैत्रिणींनी मला विचारलेलं आहे पापड खार म्हणजे काय। तर अशा प्रकारे हा पापड खार असतो आणि कोणत्याही किराणा दुकानामध्ये हा पापड खार मिळून जातो। अतिशय स्वस्त मिळतो हा। 10 रुपयाला भरपूर सारा असा हा पापड खार मिळतो। तर हा वडीच्या स्वरूपामध्ये असतो आणि असा थोडासा दाबला का लगेच त्याचं मिठासारखं हे पावडर होत असते। ह्या प्रकारे असा हा फोडून दाखवला तर मिठाप्रमाणे दिसत असतो, पण मिठापेक्षा थोडासा खरखरीत दिसतो। आता पोहे खाण्याच्या चमच्याने टाकून घेऊ। कितपत टाकायचं आहे ते पाहूया। चमचा गच्च भरलेला नाही, तर असा सपाट भरलेला आहे। 1 चमचा टाकून घेतलेला आहे आणि हा दुसरा अर्धा चमचा। तर या मीडियम साईजच्या चमच्याने 1.5 चमचा पापड खार पिठामध्ये टाकून घेतलेला आहे। चिमूटभर यामध्ये हिंग घालते, साधारण पाव चमच्यापेक्षा थोडा कमी। मी घेतलेला हिंग हा स्ट्रॉंग आहे म्हणून इतपत घालते। तुम्ही घेतलेला हिंग हा कसा आहे त्यानुसार टाकायचा आहे। हिंग या पापडामध्ये घातल्यामुळे पापडाची चव अप्रतिम लागते, म्हणून हिंग नक्कीच घाला असेल तर। आता पिठामध्ये टाकून घेतलेले साहित्य संपूर्ण मिक्स करून घेऊ। भांडं लहान होतं म्हणून मी पसरट भांड्यामध्ये पीठ टाकलं आणि व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घेते। आता आपल्याला पापड करायचे आहे म्हणून खिशीसाठी घरातील एखादी कोणतेही भांडं घ्यायचं आहे। तर मी हे बाउल घेतलेलं आहे, बाउलवरून पीठ घेतलेलं आहे। ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्यानं पाणीसुद्धा उकळण्यासाठी ठेवायचं आहे। 1.5 पट पाणी ठेवायचं आहे, म्हणून तेच भांडं 1.5 भांडं कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे। पाण्याला पटकन उकळी येण्यासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे लवकर उकळी येते। उकळी आल्यानंतर गॅस अगदी कमी केलेला आहे आणि हे जे पीठ घेतलेलं आहे ते टाकायचं आहे। मी या ठिकाणी 1.5 पट पाणी घेतलेलं आहे 1 बाउल पिठासाठी। तर तुम्ही घेतलेला तांदूळ हा कोणता आहे हे ओळखण्यासाठी अगदी छोट्या वाटीची खिशी करून बघा आणि पाण्याचा अंदाज काढून घ्या, म्हणजे कितपत पाणी लागते। त्यानंतर मग मोठी खिशी तुम्ही करू शकता।
फक्त पिठामध्ये असे लाटण्याने छिद्रे करून घेतलेले आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे. फक्त काही सेकंदसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र कमी होती, कमी ते मीडियम ठेवून असं पूर्ण खिशीवरती म्हणजेच पिठावरती हे पाणी येऊ द्यायचं आहे. त्यानंतर एरून घ्यायचं आहे. एरत असताना मात्र गॅस कमी ठेवलेला आहे. गॅसवरती जमत नाही म्हणून कुकर मी खाली उतरून घेतलेला आहे आणि पूर्णपणे अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच एरून घ्यायचं आहे लाटण्याने. तांदूळानुसार पाणी थोडं कमी अधिकही लागू शकते. पूर्ण खिशी एरून झालेली आहे. एक सुद्धा यामध्ये गाठ नाही. त्यानंतर लाटण्याला चिटकलेली खिशी काढून घेते आणि आजूबाजूला सुद्धा चिटकलेली खिशी काढून मध्ये टाकायची आहे. आता कुकरचं झाकण बंद करते आणि हे कुकर गॅसवरती ठेवायचं आहे. असंच ठेवलं तर खाली हे करपू शकते म्हणून खाली तवा ठेवून घेतलेला आहे आणि तव्यावरती मग कुकर ठेवलेला आहे. साधारण आता 7 ते 8 मिनिटापर्यंत असंच राहू दिलं. त्यानंतर कुकर खाली उतरून घेतलं आणि तुम्हाला दाखवते खिशी ही ह्या प्रकारे शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता चाळणीवरती पुन्हा वाफवायची गरज नाही किंवा काय नाही. अतिशय सोपी पद्धत आहे. पण खिशी गरम असते त्यामुळे शक्यतो प्लास्टिक पेपरचा वापर आपल्याला टाळायचा आहे. म्हणून ओला करून घेतलेला कापड घेतलेला आहे कॉटनचा. ओला करून कापड घेतला का तो असा चिटकत नाही, त्याला खिशीही चिटकत नाही आणि आपल्या हाताला सुद्धा चटके लागत नाही. अशी थोडीशी मळून घ्यायची आहे. ह्या प्रकारे अशा प्रकारे हातानेही करून घेऊ शकतात किंवा तांब्या घ्यायचा किंवा एखादी मॅचर घ्यायचं आणि त्याच्याने दाबून घ्यायचं. पण कापड हा ओला आहे त्यामुळे हाताला चटके लागत नाही, जरी गरम खिशी असली तरी सुद्धा. फक्त साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत ही खिशी मळून घेतलेली आहे. जास्त सुद्धा आपल्याला ही खिशी मळायची गरज नाही. एकदम स्मूथ अशी झालेली आहे ह्या प्रकारची. आता पापडासाठी लागणारे आपल्याला उंडे करायचे आहे. तर ज्या साईजचे पापड करायचे आहे, थोडेसे लहान मोठे किंवा मीडियम, त्यानुसार उंडे करायचे आहे. मी थोडेसे मीडियम साईजचेच पापड करते म्हणून असे हे उंडे करून घेते. उंडे केल्यानंतर मात्र एखादी हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे किंवा एखादी जाड अशी पॉलिथिन घ्यायची आहे, त्यामध्येही ठेवू शकतात. आता हे जे पापड आहे ना, मी पटकन होण्यासाठी पुरी मेकरचा वापर करते. खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे छोटासा, त्यावरती उंडा ठेवते, वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आणि हे प्रेस मशीन जे आहे ते दाबून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात पापड मस्त छान आलेला आहे. या प्रकारचा किती मस्त दिसत आहे. तर मैत्रिणींनो, आता तुमच्याकडे जर का पुरी मेकर नसेल तर पापड कसा कराल, तर खाली प्लास्टिक पेपर आपण आथरून घेतो, तर त्यावरती उंडा ठेवायचा आहे, वरतून छोटासा प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि वरतून एखादी ताटाने किंवा पोलपाटाने दाबून घ्यायचं. तुम्ही पाहू शकतात मस्त असा हा पातळसर एकसारखा पापड आलेला आहे आणि तुम्ही दाबून घेतले तरी सुद्धा ते पापड छान असे येतात. त्यानंतर खाली मी कापड आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती हे पापड टाकायचे आहे. तर उन्हात सुद्धा जायची गरज नाही मैत्रिणींनो. आता मे महिना आहे आणि खूप असं कडकडीत ऊन आहे, तर घरामध्ये सुद्धा हे पापड मस्त असे 1 दिवसामध्ये वाढत असतात. अशाच प्रकारे मी हे संपूर्ण पापड करून घेतलेले आहे. काही हे वाढलेले दिसत आहे बाजूला, काही हे ताजे दिसत आहे आता जसे मी बनवत आहे तसे. आता संपूर्ण पापड मी हे वाळून घेतलेले आहे. इतपत झालेले आहे एवढ्या पिठाचे हे पापड. एकदम मस्त असे दिसत आहे. आता हे पापड तळून कसे फुलतात ते दाखवण्यासाठी पापड तळून दाखवते. तेलामध्ये पापड सोडला का मस्त दुप्पट तिप्पटीने हे पापड फुलत असतात. तुम्ही पाहू शकतात आणि रंगही किती मस्त आलेला आहे पापडला. तर एकच नाही तर सगळेच पापड असे मस्त फुलत आहे. पापडाची साईज दाखवण्यासाठी झाऱ्यामध्ये मी तुम्हाला पापड हा ठेवून दाखवते आणि तेलामध्ये सोडल्यानंतर आता पापड हा तळून झालेला आहे, झाऱ्यामध्ये घेते. तुम्ही पाहू शकतात साधारण 3 पटीने हा पापड नक्कीच फुललेला आहे. असे थोडेसे वेगळ्या मसाल्याचे पापड केले ना तर काहीतरी थोडीशी वेगळी चव लागते आणि आपल्या घरातील सगळ्या मंडळींना हे पापड अतिशय आवडतात. चवीला अप्रतिम लागतात. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे पापड हे नक्कीच करून पहा. तुमच्या घरातील सर्वांना नक्की आवडतील अशी माझी खात्री आहे. तर या ठिकाणी मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. तळल्यानंतर अशा प्रकारचे हे पापड दिसत आहे. किती छान झालेले आहे. रेशनच्या तांदूळापासूनच आपण अगदी मस्त आणि चविष्ट असे हे घरच्या
साहित्यामध्ये हे पापड आपण बनवू शकतो। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आपलं हे देवदर्शन किचन ब्लॉग चॅनल तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटनसुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। तुम्ही पाहू शकतात किती कुरकुरीत आणि खुसखुशीत हे पापड झालेले आहे। लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो, अगदी झटपट आवडीने हे पापड खातील अशा प्रकारचे हे पापड झालेले आहे। मग मंडळी, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद।